कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये तुफान राडा झालाय। मंडळाच्या वर्धापन दिनाच्या फलकावरून 2 गटात दगडफेक झाली, तर दोन्ही गटांच्या 100 ते 200 जणांकडून तुफान दगडफेक करण्यात आली। जमावानं 3 गाड्या पेटवल्या, 100हून अधिक वाहनांची तोडफोड केली। घटनेचं गांभीर्य ओळखून स्वतः पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्यासोबत जिल्ह्यातले काही महत्त्वाचे पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांना बोलवून समज दिली आणि हा वाद मिटवला। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले ताजे अपडेट्स नेमके काय आहेत ते समजून घ्यायचे आहेत। शेखर, या प्रकरणामध्ये नवे काही ताजे अपडेट्स आलेले आहेत? किती जणांवर कारवाई झाली आहे? गुन्हा दाखल झालाय का? या संदर्भातला काही तपशील समोर येतोय? विक्रांत, या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेतलंय अशी माहिती मिळते। रात्री उशिरापर्यंत पोलीस जे आहे ते या संपूर्ण परिसरात होते। माझ्या मागे दिसणारा हा सिद्धार्थनगर परिसर आहे आणि बरोबर माझ्या पुढे जो एरिया आहे राजे बागेश्वर अशा पद्धतीचा एरियाचं नाव आहे आणि त्याच एरियामध्ये ही दंगल खरतर झालेली आहे। मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली आहे। मी काही सकाळची दृश्य आता तुम्हाला दाखवतो। ज्या ठिकाणी ही दगडफेक मोठ्या प्रमाणात झाली होती त्या परिसरात आपण जर नजर टाकली तर दगड विटा अशा पद्धतीनं पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवाय एक टेम्पो देखील आपण हा पाहतोय आणि त्या टेम्पोच्या काचा देखील जमावाने या ठिकाणी फोडलेल्या आहेत। एका मंडळाच्या डिजिटल बोर्डवरून आणि त्याच डिजिटल बोर्डच्या समोर लावण्यात आलेला एक डॉल्बी होता, याच्यावरूनच हा वाद जो आहे तो सुरू झाला। सिद्धार्थनगर आणि समोर असलेलं राजे बागस्वार परिसर, या दोन परिसरात खरं तर हा राडा झालेला आहे आणि त्यानंतरची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अशा पद्धतीच्या अनेक गाड्या ज्या आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत होत्या आणि त्या संपूर्ण गाड्यांना जमावानं लक्ष केलेलं आहे। आपण जर ही संपूर्ण परिसर पाहिला तर अजूनही दगड आणि विटांचा खच या ठिकाणी लागलेला दिसतोय। मोठ्या प्रमाणात पोलीस देखील अजूनही या परिसरामध्ये आहेत। रात्रीपासून अनेकांना ताब्यात घेतलंय अशी देखील माहिती मिळते। किती जणांवरती अद्याप कारवाई केली हे समजू शकलं नसलं तरी पोलीस मात्र अनेकांचा शोध घेताना दिसत आहेत। व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी दगडफेकीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होते, जे दिसत होते त्या सर्वांनाच या ठिकाणी कारवाई त्या सर्वांवरती केली जाईल अशी माहिती मिळते। आपण देखील ही आत्ता दृश्य पाहतोय। पोलीस अधिकारी देखील या घटनास्थळी रात्रीपासूनच आहेत आणि आता देखील या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। जे कोणी यामध्ये सहभागी होते आणि ज्यासाठी दगडफेक करायला सुरुवात केली त्या सर्वांवरती खरं तर आता कारवाई करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातच पोलीस रात्रीपासूनच तपास जो आहे तो करताना दिसत आहेत। मात्र पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे स्वतः या घटनास्थळी रात्री होते। त्यांच्याबरोबर अनेक महत्त्वाचे पोलीस अधिकारी देखील होते। या सर्वांकडूनच खरं तर दोन समाजातल्या दोन गटातल्या लोकांना शांत करण्यात आलं। हा वाद जो आहे तो मिटवण्यात आलेला आहे। मात्र रात्रीचा हा वाद होता, अजूनही या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता किती जणांवरती कारवाई होणार आहे, किती जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे याबाबतची माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही। बरं, धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।